त्यांच्या कालावधी ते स्पर्धा गाजवलेल्या आहेत असे खेळाडू आमचेच मंगेश सर नॉनस्टिक एंड वरती असेल. अंडर 14 ची स्पर्धा खेळून आला, अंडर 16 खेळलं होतं, अंडर 17 त्यांनी नेतृत्व केलं होतं आणि पहिल्या चेंडू मात्र त्यांना सरप्राईज टाकला. अंडर 17 ची देखील ती स्पर्धा खेळली होती. ते सुजल त्यांनी पाहायला गेलं डॉट बोलायला. यष्टीरक्षक अगदी चतुर आहेत, काय आनंद घेतला यष्टींच्या मागून त्यांनी. सामना 2 षटकांचा असेल. अगदी स्वरित मैदानाच्या आतमध्ये गेले क्रमांक 3 वरती लाईन लावली गेली. तिथे अखिलेश देखील उभेच क्रमांकात ते येणाऱ्या 4 वरती ते बॅटिंगला जातील. डॉट बॉल येईल आणि ते सगळ्यांना बॅटिंग मिळेल का? येणारा पुढचा चेंडू असेल आडव्या बॅटने. यष्टीरक्षक वा अगदी मिस्टर AR रहमान आहेत की काय? परंतु AR तिथे आपल्याला बघायला मिळतील. सर त्याची इथं पाठी दिला AR आणि पुढे आपण रहमान लावून टाकू. सर बॅटर्सचं नाव भरत. भरत बॅटिंग साठी गेलेले आहे. तर मॅच मोठी आहे यात मात्र शंकाच नाही. मोठा असं तुम्हाला आनंद मिळू शकतो या मॅच मध्ये. ही मॅच ज्याने ज्यांनी मिस केली ना खऱ्या अर्थानं तुम्ही क्रिकेट बघितलंच नाही आजच्या दिवसातलं. आणि पाहायला गेलं तर पुन्हा एक सिंगल. आता मात्र संघाचं खातं उघडलं गेलंय. तब्बल 5वा चेंडू लागला आणि या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. ऋषीच्या माध्यमातून चांगलाच क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जाईल डॉट बॉलला. आता षटक संपलंय. धावसंख्या केवळ 1. मंगेश सर आता बॅटिंग साठी आले. एक चांगले आक्रमक खेळाडू ज्यांच्याकडे मोठासा पोटेन्शियल आहे.